शुभ दुपार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 1 आणि आपण आत्ताच हॉटेलवर आलोय, कारण की काल रात्री आपल्याला जायला उशीर झालेला. बर्थडे पार्टी होती इथे त्याच्यामुळे, आणि घरी पण थोडीशी काम होती, मग यायला उशीर झाला. चला तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग आपण चालू करूया. मित्रांनो, आपण आपला ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे. इथे मागे पाहू शकता तुम्ही, ट्रँकर आहे. ही जी समोर इकडची विहिरीचं काम चालू आहे, हे आपल्या विहिरीचं काम चालू आहे. त्याला रिंगा टाकायच्यात, तर त्यांना पाणी लागते. मग म्हणलं आपला ट्रॅक्टर आहे, ट्रँकर आहे, तर पाणी आणून देऊ त्यांना. चला पहिलं पाणी आणून देऊ. जुन्नरला पण जायचं आहे आपल्याला, कारण की बरेच कामं आहेत आज. हे आपलं आता रिंगा टाकायच्यात हे विहिरीला. वर पाहू शकता तुम्ही, 40 फूट खोल आहे. वरती आपल्याला रिंग टाकायची. आजपासून ते काम चालू झाले, त्याच्यामुळे त्यांना पाणी लागते. ते ट्रँकरचं पाणी आणून देऊ आपण आता त्यांना. नमस्ते. हे सगळे मटेरियल घेऊन आलेत रिंगा टाकायला. चला आता आपली कामं करून घेऊ पटापट, कारण की कस्टमर पण चालू होतील आपल्याला आता. दुपारचं ऊन आज खूपच आहे. काल पाऊस पडला खूप, त्याच्यामुळे आज गरमी खूप वाढली. पाऊस पण पडू शकतो परत. हे ट्रँकर आता वरती करायचं थोडा, त्याच्यासाठी हायड्रोलिक लावायचे. मग त्याची पट्टीच नाही आपल्याकडे. आता किरणला पाठवले पार आणायला. काहीतरी जुगाड करावंच लागणार आहे, कारण की पाणी तर त्यांना लागते विहिरीसाठी. आता आपण पहिला जुगाड करूया काहीतरी. पार आणून ती पार घुसवायच्यात. फक्त पार वाकली नाही पाहिजे, कारण की एवढी मजबूत नसती पार. किरण आलेला आहे पटकनी पार घेऊन. पाहा आता पारीचा जुगाड किती आपल्याला सक्सेस होते. जमल का किरण पारीने आपल्याला? ओके ना. पार घालू आता याच्यात. जाते कधी तोंड त्याच्यात? जाते ना. ओके. आता तुम्ही पाहू शकता, आम्ही ट्रँकर भरण्यासाठी काय जुगाड केलेली आहे मामाच्या गावात. किरण मी आपलं किती 1000 लिटरचा ट्रँकर असलं तरी 5 मिनिटात भरून होतो. दाखवतो तुम्हाला. पहिले ट्रँकर उचलतो, तो पाईप धरायला लागतो, तर मग प्रेशरने जायचा तो. कर किरण चालू. जाऊ शकतो तुम्ही किती प्रेशर आहे त्या पाण्याला. किती मोठा ट्रँकर असलं तरी 5 मिनिटात भरून होणार. जुगाडाच असा लावलाय आम्ही. काय किरण? मित्रांनो, हा कॉक चालूच राहिलाय. आता उतरून पहिला हा कॉक बंद करतो. झालेला आहे परत आपला पाणी चालू. मित्रांनो, ट्रँकर भरत आलेला आहे आणि मी ब्लॉग घेतोय ट्रँकरवर उभा राहून. पाहू शकता तुम्ही. आज पण ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडतोय काय माहित नाही. पावसाळा आहे का उन्हाळा आहे तेच कळण झालंय आता. काय किरण? पावसाळा आहे का उन्हाळा आहे? दोन्ही पण आहे. पावसाळा पण, हिवाळा पण, उन्हाळा पण, सगळं ऋतू एकाच टायमिंगला आहे. हे पाहू शकता आपलं प्लेग्राऊंड. आणि तिकडं लेण्याद्री गणपती आलेला आहे भरत आपला ट्रँकर. 3 मिनिटात भरतो, 3 ते 4 मिनिटात. चला आता ट्रँकर त्यांना नेऊन देऊ आणि जुन्नरला पण जाऊ. काही कस्टमर पण आलेले आहेत जेवण करायला. तिकडे पण जाऊन पाहूया. प्राची आहे वरती हॉटेलवर, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाहीये. आणि किरण पण आता डॉक्टरकडे जाणार आहे. किरण पडलाय आपला आजारी. त्याला म्हणलं इंजेक्शन घे मस्तपैकी एक आणि आराम कर. काय किरण? त्याला इतका 4 दिवस यात्रेत गेला तो, इतका खेळा म्हणजे ते धूळ आणि ते घासाच त्याचा जाम झाला. यात्रा नडली मित्रांनो, यात्रा नडली. आपलं सगळी काम वरकून आपण वरती आलो तर बघा कोण आलंय आपल्याकडे. नितीन दादाची आज अॅनिव्हर्सरी आहे. नितीन दादाची पूर्ण फॅमिली पण आली. मित्रांनो, आज नितीन दादाची आणि वहिनींची अॅनिव्हर्सरी. लग्नाची कितवी अॅनिव्हर्सरी? 9वी अॅनिव्हर्सरी लग्नाची. आणि वहिनी, नितीन दादा आणि काकू आलेले आहेत मामाच्या गावात जेवण करण्यासाठी, खास सेलिब्रेशन करण्यासाठी. निधी पण आलेली बरोबर. तर
वहिनींना आणि नितीन दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या शेरकर परिवाराकडून, मामाचे गाव कृषी पर्यटनाकडून, सगळ्यांकडून तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच परत या वहिनींना घेऊन आणि संध्याकाळी या, म्हणजे निधीला खाली खेळता वगैरे येईल. तुला माहिती किस्सा माकडे पाहिलं होतं सकाळीच मला म्हणली बाबा आमच्या गावात पाहिलं की ब्लॉक मध्ये काकांना पाठी का नाही पाहते का. आणि आम्ही सबस्क्राईब आणि लाईक पण करतो. धन्यवाद नितीन दादा, आपला सबस्क्रायबर पण आहे आणि व्हिडिओ वगैरे पण पाहत असतो. आमचा पण सहभाग आहे. आज 500 झाली. चला नक्कीच आपण असेच 1000, 10,000, 1 लाख पर्यंत जाऊ. तुमच्यासारख्या मित्रांचा आम्हाला साथ असलं आम्ही लाखात जाऊ, काही विषय नाही. चला मग आता नितीन दादा त्यांना एन्जॉय करू द्या. आपण आलेलो आहोत जुन्नर मध्ये आपण गोपी फोटो स्टुडिओ मध्ये, कारण की काल संचित शेटचा प्रोजेक्टर घेऊन गेलेलो लावायला. आज पहिलं ते काम करून घेऊ. शेटला पहिलं प्रोजेक्टर जमा करू. नमस्कार. तुमचा प्रोजेक्टर घेऊन आलो. सगळं एकदम सेफ आहे का बघा. जर कोणाला रेंटवर प्रोजेक्टर पण पाहिजे असेल तर त्यांच्याकडे प्रोजेक्टर पण आहे, एकदम एक नंबर. आणि लग्नाचं शूट करायचं असेल तरी संपर्क करा शेटला. मागच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलेलंच, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर टाकतो. हा मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता अमित इलेक्ट्रिकल्स मध्ये, कारण की आपल्याला अमित दादाला पण भेटायचं होतं. अमित दादाचं इलेक्ट्रिकल्सचं दुकान हे जे समोर जे दिसतंय ते जुन्नरचं बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या समोरच अमित इलेक्ट्रिकल्स म्हणून दादाचं एकदम एक नंबर दुकान आहे. इलेक्ट्रिकल्सचं कोणतंही मटेरियल लागलं तरी तुम्ही इथे येऊ शकता. अमित दादाचा नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि आल्या अमित शेट तर नाही भेटले, पण टाक्या भेटला. टाक्या शेट कुठे कुठं मिसळ खायला कुठं गुरुदत्त मध्ये कोण कोण आहे? कंपनीवाले आहेत काय? ओके ओके. नक्कीच मित्रांनो, गरमीचे दिवस फॅन वगैरे लागले तरी इथं भेटतात. सगळ्याच इलेक्ट्रिकलच्या गोष्टी भेटतात इथं. नक्की या तुम्ही अमित इलेक्ट्रिकल्स मध्ये. जुन्नर मधून जर आपले ब्लॉग पाहत असेल तर नक्कीच या स्टँडच्या समोरच दुकान आहे आपलं. आता हे पण घेतलेलं आहे आम्ही दादांनी शेजारच. आता एकदम मोठं काउंटर होईल. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि जुन्नरची सगळी कामावर करून आलो. पहिले जेवण करून घेतलं कारण की भूक खूप लागलेली. आणि उद्या इथे एक कार्यक्रम आहे संगीतचा, कोकण्यांचा, म्हणजे माझा मित्रच आहे याज्ञिक म्हणून, त्याचा संगीतचा कार्यक्रम आहे. तर पाहूया, आता चेअर वगैरे आणून ठेवलेत त्यांनी. पावसाचं पण वातावरण खूप आहे, कसं होतंय पाहूया. आज पण मामाच्या गावात पाऊस येतोय काय असं वातावरण झालंय आणि इतकं छान वाटतंय हवा वगैरे मामाच्या गावामध्ये. तुम्हाला मी आता दाखवतो मामाच्या गावामध्ये कसं वातावरण झालंय. मित्रांनो, थोड्या पावसाला सुरुवात झालेली आहे आता. हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे काही समजत नाही, पण वातावरण पहा कसं आहे मामाच्या गावाचं वातावरण. त्या ढाब्याच्या सुद्धा लाईटी लावलेल्या आहेत आपण. आता हे टॉवरच्या पण लाईटी लावून घेऊ. पण वातावरण म्हणजे एक नंबर. पाहू शकता तुम्ही
एकदम फ्रेश फ्रेश वाटते. नक्की मित्रांनो मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी या. मित्रांनो बाहेर छान पाऊस पडतोय आणि प्राचीची इथे देवपूजा चालू आहे. मस्त देवाची गाणी लावलेली आहेत तिने आणि छान अशी देवपूजा तिने चालू केलेली. हे पाहू शकता तुम्ही. खूप प्रसन्न वाटते वातावरण हे. बाहेर पाऊस आणि आतमध्ये आपली देवपूजा. चला आता आपण मस्त छान पावसाचा आनंद घेऊ. मित्रांनो आताच काही कस्टमर येऊन गेलेले आहेत. खूप छान जेवण झालं बोलले. छान प्रतिक्रिया अभिप्राय दिलेला आहे त्यांनी आपल्या मामाच्या गावासाठी. नक्कीच अजून पण काही कस्टमर आलेले आहेत त्यांना पण जेवायला देऊया. मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि वेळ झाली आपला ब्लॉग्स इथेच थांबवायची. मित्रांनो बरेचसे कस्टमर होते जेवण करायला आलेले. जेवण वगैरे करून सगळ्यांचं झालेलं. आता सगळे कस्टमर गेलेले आहेत आणि आता आपलं हॉटेल वाढवायचं काम चालू आहे. हॉटेल पण वाढवून आपण घरी जाऊया कारण की आम्हाला घरी जाताना मावशींना जुन्नरला सोडून मग घरी जायचं आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला यापुढे आणत जाईल. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.